बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे। सकाळीच लोकशाही मराठीने देखील बच्चू कडूंशी संवाद साधलाय। बच्चू कडूंना औषध घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे, मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंनी ठाम नकार दिलाय। बच्चू कडू यांना लो बीपीचा त्रास होतोय। बच्चू कडूंचं वजन सुद्धा घटलेलं आहे। तर आज मात्र मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांची साधारणतः दुपारी 4च्या दरम्यान आंदोलनास्थळी जात भेट घेतील। याखेरीज बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राजू शेट्टी, रविकांत तुपकर, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। एकंदरीत आमची भूमिका ठाम आहे। जिथपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, मीटिंगवर चालणार नाही, निर्णय घ्यावा लागेल। निर्णय घेतल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे तर या सगळ्या संदर्भात लक्ष्मण हाके यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पाहूया आपण हाके या आंदोलनावर नेमकं काय भूमिका व्यक्त करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लक्ष्मण हाके यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेसंदर्भात आता मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे। पाहूया। बच्चू कडू साहेबांना आमची विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई या शेतकऱ्यांच्या संदर्भातली निश्चित लढू, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळणं खूप आवश्यक आहे। कारण तुम्ही तब्येतीची काळजी करून तुमचं जे उपोषण सुरू आहे, कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात, जो काही क्लेश होतो, हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्वाची आहे। तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी, शोषित, वंचित, शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।